अकोला पोलीस दलाच्या वतीने आणीबाणीच्या काळामध्ये कशा प्रकारे कार्य करायचं आहे यावर पूर्वतयारीचा सराव या ठिकाणी करायला पाहायला मिळत आहे. अकोला पोलीस दलाच्या वतीने मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत जे पोलीस स्टेशन येतात, पिंजर पोलीस स्टेशन असेल, बार्शी टाकळी पोलीस स्टेशन असेल, बोरगाव असेल, मूर्तिजापूर शहर पोलीस असतील, मूर्तिजापूर ग्रामीण व माना पोलीस स्टेशन या पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजे पोलीस स्टेशनच्या जे कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी असतील, पुरुष कर्मचारी असतील अथवा अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळामध्ये ज्या वेळेस कशा प्रकारे प्रात्यक्षिक करायचं याचा एक पूर्ण सराव अकोला पोलीस दलाच्या वतीने केला जात आहे असं पाहायला मिळत आहे. मी दाखवू इच्छितो की कशा प्रकारे अश्रुधुराच्या ज्या नळकांड्या फोडल्या जातात त्याचं प्रशिक्षण असेल ते या ठिकाणी दिलं जात आहे. त्याचप्रमाणे लाठीचार्ज ज्या वेळेला होतो त्या लाठीचार्जच्या वेळेला कशा प्रकारे पोलिसांना कार्य करायचं आहे, कशा प्रकारे स्वतःचा बचाव करत जो जमाव आहे तो पांगवण्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे या ठिकाणी प्रात्यक्षिक करायचं याचा पूर्ण सराव या ठिकाणी केला जात आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी असतील अथवा माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकार आहेत. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर बोरगाव पोलीस स्टेशनच्या निरीक्षक पिंजर बार्शीटाकी या सर्व पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे अकोला पीटीएसचे या ठिकाणी जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण केले जात आहे. मी दाखवू शकतो या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व ज्या वेळेला आणीबाणीच्या काळामध्ये ज्या वेळेला पोलीस प्रशासनाला सामोरं जावं लागतं त्यावेळेस कशा प्रकारे प्रात्यक्षिक द्यायला पाहिजे याचा एक पूर्ण सराव जो आहे तो महिला पोलीस वर्ग असेल, पुरुष पोलीस वर्ग असेल, कर्मचारी यांना या ठिकाणी दिल्या जात आहे. अकोला पोलीस दलाच्या वतीने अधिकारी वर्ग असतील किंवा पीटीएसचे जे प्रशिक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन असेल या ठिकाणी दिल्या जात असल्याचं एक चित्र पाहायला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकार जर कुठेतरी भविष्यात घडत असेल तर यावेळेला योग्यरित्या स्वतःची सुरक्षा बाळगत इतरांनाही सुरक्षा देण्याचं कार्य कर्तव्य पोलीस प्रशासन अहोरात्र बजावत असतं आणि त्याचाच हा जो एक भाग आहे हा पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे. पोलीस दलाच्या वतीने प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी बरोबर आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आगामी येणारे सण, उत्सव आणि कार्यक्रम या निमित्तानं जे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था जर कधी निर्माण झाली किंवा कोणती इमर्जन्सी आली तर त्यासाठी सगळ्या जवानांना सराव प्रशिक्षण असावं या उद्देशाने हे सराव प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि अकोला जिल्ह्याच्या सेवेमध्ये अकोला जिल्हा पोलीस दल कायम कार्यरत आहे. धन्यवाद. कशा प्रकारचं प्रशिक्षण आज या ठिकाणी देण्यात आलं? आज या ठिकाणी मूर्तिजापूर डिव्हिजन अंतर्गत माननीय SP सर यांच्या संकल्पनेतून तसेच SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनात हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठीचं जे प्रशिक्षण इथे या ठिकाणी झालेलं आहे यासाठी सराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये मॉब हँडल करताना कशा प्रकारे कुठल्या सिक्वेन्सने मॉब हँडल करायला पाहिजे या सर्व प्रशिक्षण या लोकांना मिळावे, अधिकाऱ्यांना सुद्धा त्याबद्दल मार्गदर्शन मिळावं यासाठी हे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते आणि पुढील आगामी सण उत्सवासाठी याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल या निमित्ताने मी सांगू इच्छितो.